ओबीसींचं नुकसान झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू, समाजामध्ये नाहक असंतोष निर्माण होऊ देणार नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य. छगन भुजबळांच्या भूमिकेशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहमत नाही, आम्ही भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य. सरकारनं आरक्षणाच्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे रायगडकडे रवाना, 30 जानेवारीला शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन 31 जानेवारीला 5 महिने 2 दिवसांनंतर जरांगे स्वतःच्या घरी जातील. मराठा आरक्षण कायद्यामार्फत पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपण विजयी सभा घेऊ, सरकारनं 15 दिवसात हरकती मागवल्यात, ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना फायदा होणार, रायगडाकडे रवाना होण्यापूर्वी जरांगेंचं विधान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेला अध्यादेश हा अर्धवट, मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जरांगेंची फसवणूक, उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा निशाणा. 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा, तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार, छगन भुजबळांची घोषणा. मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न, पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 दिवसात 72% सर्वेक्षण पूर्ण, पालिकेकडून 6 दिवसात 28,07,518 घरांचं सर्वेक्षण. बीडमध्ये एका लग्नात ओबीसी नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मनोज जरांगेंची भेट. मनोज जरांगे यांनी आपली प्रत्यक्ष भेट पहिल्यांदाच झाली आहे, त्यांचं ओबीसीत आल्याबद्दल आपण स्वागत करतोय, पंकजा मुंडेंचं विधान. जरांगे पाटील यांच्या नावानं नगराचं नामकरण, हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या बळसोंड गावामध्ये एका कॉलनीचं जरांगे पाटील नगर असं नामकरण, मराठा बांधवांनी उभारली नामकरणाची पार्टी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता, पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याबाबत आज जिल्हा प्रशासनानं बोलावली तातडीची बैठक, यवतमाळच्या किनीमध्ये मोदींची सभा होणार असल्याची चर्चा. राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात, अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांची उलट साक्ष. आज उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर, अजित पवारांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा. अजित पवार यांनी गंगावेस तालिमीला भेट देऊन तालमीचा आढावा घेतला, यावेळी क्रीडा अधिकारी घरी असल्यामुळे अनुपस्थित अधिकाऱ्यांना फोन करून अजितदादांनी चांगलंच खडसावलं. साताऱ्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार गटाचे खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट, अजित पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या राहुल नार्वेकरांवरती नवीन जबाबदारी, ज्या 10व्या परिशिष्टाचा नार्वेकर यांनी वारंवार आधार घेतला त्या परिशिष्टाची चिकित्सा करण्यासाठी नियुक्त झालेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर. ज्या व्यक्तीनं 10 पक्षांतर करून पचवली, ज्या पद्धतीनं पक्षांतर केलेल्या फुटीर गटाला मान्यता दिली, अशा व्यक्तीला पक्षांतरबंदी समितीच्या अध्यक्षपदी नेमावं, हा घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, संजय राऊत यांची नार्वेकरांच्या नियुक्तीवर टीका. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज डॉक्टर विखे पाटील होणार, शिर्डीमधल्या राहुरी कृषी विद्यापीठ पदवीदान समारंभ सोहळ्यात महसूल मंत्री विखे पाटील यांना डॉक्टरेट प्रदान केली जाईल. इंडिया आघाडीचं भवितव्य काँग्रेसच्या ताठरपणामुळेच धोक्यात आलेलं असून इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात येते, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचं मत. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर येतील, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांना विश्वास. प्रकाश आंबेडकरांच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, वंचित आघाडी भाजपला मदत होईल अशी कोणतीच भूमिका घेणार नाही, जागावाटप हा छोटा विषय आहे, संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांबाबत प्रतिक्रिया. मराठवाड्यातील महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, मराठवाड्यातील 8 जागांपैकी ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 3 तर शरद पवार यांच्या गटाला 1 जागा देण्याचा विचार. रेल्वेच्या सहाय्यक लोको पायलटच्या 5,500 जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध, यात अधिकाधिक मराठी तरुण आणि तरुणींना रोजगार मिळेल हे पाहावं, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ट्विटरद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन. आजवर एकाच टर्ममध्ये 2 वेळेला वेगवेगळ्या पक्षांसोबत 2दा युती करण्याचा विक्रम कुणीच केलेला नव्हता, तो नितीश कुमार यांनी करून दाखवला, शरद पवारांची नितीश कुमार यांच्यावर टिप्पणी. अयोध्येमध्ये श्रीराम आणि बिहारमध्ये पलटू राम, नितीश कुमारांनी पलटी का मारली हा संशोधनाचा विषय,
सामनातनं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका। नितीश कुमार यांनी पलटू कुमार असल्याचं सिद्ध केलंय, यामुळे इंडिया अलायन्सला कोणताच फरक जाणवणार नाही, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांचं वक्तव्य। ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाचे माजी डीन डॉ. संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा। ठाकूर यांच्या अटकेची परवानगी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मागण्यात आली, मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याविषयीचा निर्णय न घेता ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे। ठाणे जिल्ह्याच्या शहापूरमधल्या वाशिंद इथे भिवंडी लोकसभा क्षेत्राचा भव्य निर्धार मेळावा, जिजाऊ संघटनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन। उद्धव ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी। कोविड काळातील कथित खिचडी वाटप आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीनं सूरज चव्हाण यांना अटक केली आहे। सना खान प्रकरणी आरोपी अमित साहू हा ब्लॅकमेलिंगचं रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर। या प्रकरणी आणखी काही आरोपींना अटकेची शक्यता आहे। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले, कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी, शेतकऱ्यांची मागणी। कोकणातील हापूस आंबा नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये दाखल, जानेवारी महिन्यात हापूस आंब्याची विक्रमी आवक। यंदा हापूसच्या 360 पेट्या मार्केटमध्ये, प्रत्येक पेटीला 7 ते 12 हजार रुपयांचा दर। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन। आंदोलनकर्ते सुजित अग्रावरकर यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। भिवंडीमध्ये काही भागांचा पाणी पुरवठा आज बंद असेल, तसंच पुढचे 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल। राज्यामध्ये बुधवारपासून पुन्हा एकदा थंडी वाढण्याचा अंदाज। गेल्या काही दिवसात 10 अंश सेल्सिअसच्या खाली आलेला पारा पुन्हा एकदा वर जाईल। एसटीच्या वाहनतळांचं काँक्रिटीकरण करण्याचा महामंडळाचा निर्णय। पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर विभागातील बस स्थानकांचं काँक्रिटीकरण केलं जाईल। एसटी महामंडळानं निविदा मागवल्यात, यासाठी 18 कोटींपेक्षा अधिकचा खर्च अपेक्षित आहे। शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवरनं दररोज तब्बल 30,000 वाहनांची ये जा। गेल्या 10 दिवसात 61 लाखांचा टोल जमा। कोस्टल रोड प्रकल्पाचं 84% काम पूर्ण। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोस्टल रोडवरती 24 सीसीटीव्ही कॅमेरे, 30 व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टीमही बसवली जातील। मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावरती जांभूळवाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू, त्यामुळे बाह्यवळण मार्गावरचा जांभूळवाडी पूल परिसरातील मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीला 10 फेब्रुवारीपर्यंत बंद असेल। वर्ध्यातील कारंजामध्ये पहाटेच्या सुमारास 4 दुकानांना मोठी आग, अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण, 10 ते 20 लाखांचं नुकसान। समृद्धी महामार्गावरती गोतस्करीचं प्रकरण समोर, वर्ध्यावरनं एक ट्रक संशयास्पदरित्या प्रवास करत असल्याची माहिती। पोलिसांनी या ट्रकची तपासणी केल्यावरती 50 पेक्षा जास्त गाई ट्रकमध्ये असल्याचं निष्पन्न झालं। अहमदनगर इथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती पांढरी पूल इथे कंटेनर आणि दुचाकीचा अपघात। या अपघातात आई वडिलांसह 2 भावंडांचा मृत्यू, अपघातानंतर कंटेनर चालक फरार। नागपूरमध्ये फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांची कारवाई। शहरात 2586 वाहनांना चलान, तर 50 बुलेट आणि रेस बाईकसह 103 वाहनं जप्त। जंगल सफारी दरम्यान समोर वाघीण आल्यावरती चालकानं पर्यटक बसलेली जिप्सी उलटली। नागपूर जिल्ह्यातील उमरेड पवनी करंडला वन्यजीव अभयारण्यातली घटना, जिप्सीचा चालक आणि गाईड जखमी। सुदैवानं वाघिणीनं पर्यटकांवरती हल्ला केला नाही। पुण्याच्या कात्रज चौकात 4 चाकी वाहनाला आग, अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण। परभणीतील जिंतूर तहसीलदारांच्या गाडीनं पेट घेतला, तहसील कार्यालयातली घटना। सुदैवानं कोणतीच जीवितहानी नाही, आगीत गाडीचं मोठं नुकसान। आग कशामुळे लागली हे कारण कळू शकलेलं नाही। बुलढाण्यामध्ये बनावट चलनी नोटांसह 14,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 4घांना अटक। 4ही जण खामगाव येथील रहिवासी असल्याचं समोर येत आहे। जंगल परिसरामध्ये शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू, भंडाऱ्याच्या खापा जंगलातली घटना। मुंबईतील बहुचर्चित 9 दिवसीय मुंबई फेस्टिवल कार्यक्रमाचा बीकेसी एमएमआरडीए ग्राउंडवरती समारोप। या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, व्यावसायिक आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती। सांगलीमध्ये
श्रीधर शिवराम खांडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साधना कार्यक्रम संपन्न। उज्जैनच्या संस्कृती वाहने आणि प्रकृती वाहने यांच्या सतार आणि संतूरची अनोखी जुगलबंदी। संकष्टी चतुर्थीनिमित्त नागपूरच्या टेकडी गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी। 16 वर्षांच्या मुलीनं 32 वर्षाच्या पुरुषाला कुस्तीत चितपट केलं। हिंगोलीच्या रुपाली शिंदेची कुस्ती स्पर्धेमध्ये बाजी। अवघ्या 10 मिनिटात जिंकला कुस्तीचा डाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।